नमस्कार सगळ्यांना. कसे आहात? मजेत ना? आणि मी पण मजेत आहे बरं का. माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. झालं का जेवण वगैरे संध्याकाळचं वय? इकडे बघा आमचे जेवण झालेत. गुणगुणबाई घसते भांडे, कारण का माझी तब्येत बरी नाही आज, म्हणून मी सगळ्यांना कामं वाटून दिलेत. तिला म्हणलं तू भांडे घसून घे. इकडं जेवण झाले, पवनचं सगळ्यांचं जेवण झालेत. गुणगुणला भांडे घासायला दिलेत, गुड्डीला आथरून टाकायला दिलंय, तुमच्या दाजींला झाडू मारायला दिलंय. सगळ्यांना कामं वाटून दिलेत बरं का मी आज, कारण का मला बरंच वाटत नाही. आज 8 दिवस झालं माझी तब्येत बरी नाही, सारखं डोकं दुखत राहते. तर आमचे तर जेवण वगैरे सगळं झाले. तुम्हा सगळ्यांचं जेवण झाले का कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक कमेंट शेअर नक्कीच करा मित्रांनो. जेवण वगैरे झाले. तुमचे दाजी मला म्हणजे जाय थोडंसं बाहेर जाऊन ये, दिवसभर घरात 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 बसून बोर होतीस तू. तर मग आता मी निघाले थोडंसं बाहेर. चला आमच्या घराजवळचं वातावरण दाखवते तुम्हाला. किती मस्त वाटतं संध्याकाळचं. इथं आमचे मी जिथं राहते तिथलचं घराजवळचं मी तुम्हाला दाखवते बरं का परिसर. मी निघाले बहिणीच्या दुकानात. इथून किराणा भरतो आम्ही. हे आमच्या घराजवळचं आहे सगळं. पोहोचले बहिणीच्या दुकानात. म्हणजे कसं आजच नाही आले, मी रोजच येत असते दुकानामध्ये. कसं घरात सगळे पोरं दाजी, तुमचे दाजी पोरं बाहेर गेल्याच्या नंतर मी एकटीच घरात राहते दिवसभर. मग बोर होऊन जाते. संध्याकाळचं मग थोडंसं बाहेर निघाल्यावर बरं वाटतं. तर मग मी गेले बहिणीच्या दुकानात. थोड्याशा मस्त गप्पा गोष्टी करतोय आम्ही. बराच वेळ थांबलो होतो. मस्त आमच्या गप्पा रंगल्या. ती म्हणते मी खराब झाले, मी म्हणते मी खराब झाले. आणि कसं मला पण लय सर्दी झाली बरं का. आणि इतक्यात ना 15 दिवस झालं माझं डोकंच राहत नाही. मला या थंडीमुळं लय मायग्रेनचा त्रास वाढलाय. तर खरंच सांगते मी खूप खराब झाले बरं का. तर ती म्हणते मी पण खराब झाले, मी म्हणते मी खराब झाले. इतक्यात मला आज सर्दी पण खूप झाली. आणि सर्दीनं तर डोकं दुखतच ते वेगळंच. पण मग आज 15 दिवस झालं मी डोक्याच्या गोळ्या खाऊन खाऊन नुसते हैराण झाले बरं का.